Welcome everyone to this lecture. In this today's lecture, we are going to discuss about the article shape of liquid drop on the solid surface. So, what is the possible shape and what are the possible angle of contacts for different shapes that we will discuss in this today's lecture. जर वॉटर एखाद्या सॉलिड सरफेसवरती जर पडलं किंवा लिक्विड जनरली जर लिक्विड एखाद्या सॉलिड सरफेसवर पडलं तर त्याचे वेगवेगळे कशा पद्धतीनं शेप असू शकतात. समजा हा सॉलिड आहे, सॉलिड सरफेस. लेट मी टेक ग्लास. ओके, एक्झाम्पल ऑफ सॉलिड सरफेस इज ग्लास. हा जर ग्लास असेल, ह्या ग्लास सरफेसवर लिक्विड पडलेलं आहे. सो देर आर डिफरंट टाईप्स ऑफ लिक्विड्स. कुठल्या कुठल्या प्रकारचे लिक्विड्स आहेत मग? मर्क्युरी असेल, केरोसिन असेल, वॉटर असेल, हे वेगवेगळे फॉर्म झाले. डिफरंट फॉर्म्स आहेत लिक्विडचे. ओके, कुठल्या कुठल्या प्रकारे लिक्विड मग सांगितलं आपण? समजा ग्लासवरती आपण मर्क्युरी घेतलं, मर्क्युरी. ओके, त्याच्यानंतर आहे वॉटर, त्याच्यानंतर अजून दुसऱ्या प्रकारचे म्हणजे केरोसिन. असे वेगवेगळे जर आपण लिक्विड्स ह्या सॉलिड सरफेसवर टाकले तर त्या लिक्विड सॉलिड सरफेसवर एक अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तयार करतील आणि वेगळा काहीतरी एक शेप तयार करतील. एक अशा पद्धतीचा असेल किंवा मग तो काय म्हणू शकतो त्याला आपण, कॉन्केव्ह असेल किंवा कॉन्व्हेक्स असेल. असे वेगवेगळे शेप असतील. तर त्या डिफरंट शेप्ससाठी स्टडी करायची आहे आपल्याला. वेन अ स्मॉल अमाऊंट ऑफ लिक्विड इज ड्रॉप्ड ऑन अ प्लेन सॉलिड सरफेस. खूप कमी अमाऊंटमध्ये जर एखादं लिक्विड जर ड्रॉप केलं कशावरती? प्लेन सॉलिड सरफेसवर, तर काय होतं मग? देन द लिक्विड विल आयदर स्प्रेड ऑन द सरफेस. लिक्विड एकतर स्प्रेड होईल सरफेसवर किंवा इट विल फॉर्म अ ड्रॉपलेट्स ऑन द सरफेस, किंवा ते सरफेसवर ड्रॉपलेट्स तयार करेल. ओके, हे एक फॉर्म झाला. दुसरा पॉईंट बघा. Which phenomenon will occur depends on the surface tension of the liquid and the angle of contact between the liquid and solid surface. एकतर ते लिक्विड जमा होईल किंवा स्प्रेड होईल, पसरत जाईल. ते कशावरती डिपेंड आहे? तर सरफेस टेन्शनवरती तरी डिपेंड आहे किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्टवरती तरी डिपेंड आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामध्ये असेल? तर सॉलिड लिक्विड इंटरफेसमध्ये जो अँगल आहे तयार होते त्याच्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट बघा. द सरफेस टेन्शन बिटवीन द लिक्विड अँड एअर ॲज वेल ॲज बिटवीन द सॉलिड अँड एअर विल ऑल्सो हॅव टू बी टेकन इन टू दी अकाउंट. मग सरफेस टेन्शन लिक्विड आणि एअरमधलं आणि सरफेस टेन्शन सॉलिड आणि एअरमधलं हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. तर नेक्स्ट पॉईंट बघा. कन्सिडर करा, लेट थीटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट विच इज गिवन इन बिटवीन सॉलिड लिक्विड पेअर. थीटा काय आहे? अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. कशामधला? सॉलिड लिक्विड पेअरमधला. T1 बघा. लेट अस टेक T1 ॲज फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट लिक्विड सॉलिड इंटरफेस. T2 इज द फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट एअर सॉलिड इंटरफेस. दोन इंटरफेस आहेत आपल्याकडं. एक आहे लिक्विड सॉलिड इंटरफेस, T1 फोर्स. दुसरा आहे एअर सॉलिड इंटरफेस, त्याला म्हणूया आपण T2 फोर्स किंवा T2 सरफेस असेल. तर T3 तिसरा फोर्स आहे, तो आहे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट एअर लिक्विड इंटरफेस. तीन इंटरफेस आहेत या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे. बघा, हे सॉलिड लिक्विड इंटरफेस, एअर लिक्विड इंटरफेस, एअर सॉलिड लिक्विड इंटरफेस. ह्या तीन फोर्सेससाठी हा T1 त्याची डायरेक्शन, T2ची डायरेक्शन, T3ची डायरेक्शन. आता हा जो इन्क्लाइंड सरफेस आहे इथं अजून एक फोर्स ॲक्ट होतो, तो म्हणजे T3 इंटू कॉस थिटा हे ॲक्सिस. ओके, थिटाच्या लगतची बाजू जी आहे, जर आपण इथं 90 डिग्री ड्रॉ केला तर ही जी बाजू येणार आहे ती बाजू येईल T3 कॉस थिटा. म्हणून मग ह्या दोन एका दिशेमध्ये कोणते कोणते वेक्टर्स आले? एकतर T1 आला आणि दुसरा आहे T3 कॉस थिटा आला. आणि ह्याला ह्या दोन्हीला अपोजिंग कुठला वेक्टर आहे? तर T2 आहे. म्हणून मग T2 इज इक्वल टू काय येईल? T1 प्लस T3 कॉस थिटा. इक्वेशन तयार होईल बघा. फॉर इक्विलिब्रियम ऑफ ड्रॉप, त्या ड्रॉपच्या इक्विलिब्रियमसाठी हा जो वर ड्रॉप टाकलेला आहे त्या ड्रॉपच्या इक्विलिब्रियमसाठी हा अँगल थिटा आहे, हा T3 आहे. आपण बघितल्याप्रमाणे डायग्राममध्ये T1 इकडं असेल T2. ओके, तर त्याच्यासाठीचं जे इक्वेशन तयार होणार आहे फॉर इक्विलिब्रियम ऑफ ड्रॉप, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 कॉस थिटा. T1 प्लस T3 कॉस थिटा. बघा, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 इंटू कॉस थिटा. कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे?
T2 minus T1 divided by T3. cos theta is equal to कशा पद्धतीनं काढलं बघा, डोंट बी इन द कन्फ्युजन. हे T2 जे आहे आपण इथं बघू शकता, T2 मायनस T1, हे T1ला इकडं पाठवलं, T2 मायनस T1 विच इज इक्वल टू काय उरलं, T3 इंटू कॉस थिटा. आता जर आपल्याला अँगल काढायचा असेल कॉस थिटा इज इक्वल टू काय येईल मग, T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. हे अशा पद्धतीचे डायग्राम येऊन जाईल किंवा अशा पद्धतीचं इक्वेशन येऊन जाईल. सॉरी, कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 डिवायडेड बाय T3. राईट. T2 मायनस T1 इज नथिंग बट द डिफरन्स बिटवीन टू फोर्सेस, tangential forces, right? So here from this equation we can have two cases, दोन केसेस आहेत त्या इक्वेशनवरून. केस नंबर 1, इफ T2 इज ग्रेटर दॅन T1 देन T2 जर ग्रेटर असेल समजा T1 पेक्षा, डायग्राममध्ये बघा आणि नंतर केस आपण डिस्कस करूया. इफ T2 इज ग्रेटर दॅन T1, हा T2 जर T1 पेक्षा ग्रेटर असेल, या दोन्हीमधला डिफरन्स जर घेतला आपण, T2 मायनस T1 हा लेस दॅन T3 असेल आणि कॉस थिटा त्या केसमध्ये काय असणार आहे, पॉझिटिव्ह अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा विच इज द ॲक्यूट ॲज शोन इन फिगर ए. हा अँगल ॲक्यूट आहे. दुसऱ्या डायग्राममध्ये हा काय आहे, अँगल ऑब्ट्यूस आहे. कॉस थिटा निगेटिव्ह असणार आहे या केसमध्ये. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थिटा इज ऑब्ट्यूस अँड कॉस थिटा इज निगेटिव्ह बिकॉज ऑफ T2 इज लेस दॅन T1. T2 काय आहे त्या केसमध्ये, लेस दॅन T1 आहे आणि T2 मायनस T1 इज लेस दॅन T3. T2 मायनस T1 हा T3 पेक्षा काय आहे, लहान. जर समजा T2 मायनस T1 हा लहान असेल, ओके, लेस असेल ॲज कम्पेअर टू T3 जास्त असेल, तर यांचा रेशो काय येईल, लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह येईल, ओके, किंवा 0 पॉईंट समथिंग येईल. सो दिस विल कॉजेस द व्हॅल्यू ऑफ थिटा ॲज अ ऑब्ट्यूस अँगल. ॲक्यूट अँगल लेस दॅन 90 डिग्री, ऑब्ट्यूस अँगल it is greater than 90 degree. Here we have theta which is less than, here theta which is less than 90 degree, and in this case we have theta greater than 90 degree. Okay, now third case, what is the third case? If T2 minus T1 is equivalent to the T3, then cos theta is equal to 1. Angle cos theta is equal to 1. Theta is nearly equal to 0. Cos theta 1 केव्हा असेल, cos theta is equal to 1 असतो जेव्हा थिटा हा 0 डिग्री असेल तेव्हा, कारण cos 0ची व्हॅल्यू काय आहे, 1 आहे. लास्ट पॉईंट बघा, इफ T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3 अँड T2 इज ग्रेटर दॅन T1 प्लस T3, देन cos थिटा इज ग्रेटर दॅन 1 विच इज इम्पॉसिबल. कॉसची व्हॅल्यू काय असते, 0 to 1. एकपेक्षा जास्त असेल का कॉस थिटा, नाही. त्याच्यामुळं मग cos थिटा ग्रेटर दॅन 1 शक्य नाही आहे, इट इज इम्पॉसिबल. द लिक्विड स्प्रेड्स ओव्हर द सॉलिड सरफेस अँड ड्रॉप विल नॉट बी फॉर्म. ड्रॉप तयार होईल का, मग ड्रॉपच तयार होणार नाही, ते लिक्विड जे आहे ते स्प्रेड होऊन जाईल. कशावरती, ह्या सॉलिड सरफेसवरती लिक्विड स्प्रेड होऊन जाईल, तिथं ड्रॉप तयार होणार नाही. आपण सेफ बघत आहोत लिक्विडचे सॉलिडच्या सरफेसवर टाकल्याच्या नंतर. द लास्ट पॅरामीटर विच इज फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्टला अफेक्ट करणारे फॅक्टर्स कोणते कोणते आहेत बघा. द व्हॅल्यू ऑफ अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स ऑन द फॉलोइंग फॅक्टर्स. द नेचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड इन कॉन्टॅक्ट. लिक्विड आणि सॉलिडचं नेचर, हे जे लिक्विड आहे आणि वर येणारं सॉलिड यांचं नेचर, वेदर दे आर विस्कस ऑर नॉट, हाऊ इट इज, दे हॅव स्ट्रेंथ ऑर luster and different properties. It depends on the nature of the liquid and solid in contact. Then we have impurity present in the liquid changes the angle of contact. जर प्युअर लिक्विड असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा असेल, जर इम्प्युअर लिक्विड असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वेगळा असेल. आपण ते पहिल्या लेक्चरमध्येच बघितलं होतं. त्याच्यानंतर टेम्परेचर ऑफ द लिक्विड, any increase in the temperature of liquid decreases the angle of contact. It means that angle of contact theta is inversely proportional to the temperature. टेम्परेचर वाढलं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतोय. जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसा तसा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो, कमी कमी होत जातो. ओके, जसं जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं तसं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कमी होतो. फॉर अ गिवन सॉलिड लिक्विड सरफेस अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्स्टंट ॲट अ गिवन टेम्परेचर. ॲट गिवन टेम्परेचर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सॉलिड लिक्विड सरफेससाठी कॉन्स्टंट असेल. ओके, अँड हिअर इन दिस टेबल द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ पेअर ऑफ सॉलिड लिक्विड इन
contact is given. For pure water and clean glass, angle of contact is 0 degree. For chloroform with clean glass, again 0 degree. Organic liquid with clean glass is 0 degree. If liquids are pure, then angle of contact is 0. Angle of contact is less. लक्षात ठेवा. Ether and clean glass 16 degree. Ether and clean glass 16 degree. Kerosene with clean glass 26 degree. वॉटर विथ पॅराफिन हे दोन वेगवेगळे मटेरियल आहेत 107 डिग्री असेल म्हणजे अँगल कुठला झाला हा थीटा ग्रेटर दॅन 90 डिग्री दॅट्स वाय इट इज obtuse angle not the acute angle. Okay, here also 140 degree not the acute angle, obtuse angle. Mercury with clean glass. Okay, mercury with clean glass हे अशा पद्धतीचं असेल. तर इथं तुम्ही बघू शकता द अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री obtuse angle. Right, in this way this is the article about the shape of liquid drop on the solid surface at different cases and different conditions we have seen in this today's lecture. The rest of the things we will discuss in one of the next video lecture. Bye for now and have a nice day. Thank you everyone.